नमस्कार, मी शेफ नीता अंजनकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। स्वादाची परफेक्ट मात्रा, शंखनादची खाद्य यात्रा प्रस्तुत करते आपले टेस्टी पार्टनर वाघमारे मसाले, 24 कॅरेट ऑइल आणि रामतारा नमकीन अँड स्वीट्स। चला तर मग आजच्या या स्वादिष्ट एपिसोडला सुरुवात करूया। आता आपण तयार करणार आहोत राजमा करी विथ राईस। चला तर मग सुरुवात करूया। राजमा आपल्याला तयार करायचा आहे, त्यासाठी मी घेतलेला आहे कुकर। 1 कप राजमा घेतला, त्याला रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातला, तो हा भिजून आपला असा तयार आहे। सो मी घेतला आहे राजमा तयार करताना त्याच्यामध्ये नेहमी 1 कप राजमाला 2 चमचे चण्याची डाळ ही घालायची आहे। याच्यामध्ये खडे मसाले घेतलेले आहे, 2 कलमीचे तुकडे, 2 विलायच्या आणि 4 ते 5 लवंग हे आपण याच्यात घेतलेलं आहे। हिरवी मिरची बारीक चिरलेली 1 चमचा, बारीक चिरलेला लसूण हा पण 1 चमचा, अद्रक 1 चमचा, बारीक चिरलेला कांदा साधारण 1 कांदा आपण घेतलेला आहे, मध्यम आकाराचा कांदा आपण घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर। त्यामध्ये घालणार आहे आपण 1 कप राजमा असेल तर आपण याच्यामध्ये त्याच्या डबल पाणी घालणार आहोत। मिक्स करायचं। राजमा आपण कुकरमध्ये लावलेला आहे। आता राजमा शिजवण्याची एक पद्धत आहे। काश्मीरमध्ये जेव्हा तुम्ही राजमा खाता तेव्हा ते लोक राजमा रात्री शिजवायला ठेवतात आणि मंद आचेवरती तो शिजतो, तेव्हा तुम्हाला दुपारी 12 वाजता तो खायला मिळतो। पण आता आपल्याकडे इतका वेळ नसतो, तेव्हा आपण कुकरचा वापर करतो आणि कुकरमध्ये याला आपल्याला कमीत कमी अर्धा तास शिजवायचा आहे। 1 शिट्टी हाय फ्लेमवर येऊ द्यायची आणि मग गॅस हा मिनिममवर करायचा, अगदी लो फ्लेम, आणि त्याच्यावरती 30 ते 35 मिनटं राजमा शिजू द्यायचा। आता बरेच लोक राजमा शिजवण्यासाठी याच्यामध्ये थोडासा सोडा वगैरे घालतात, पण तशी गरज नाही। जर का राजमा शिजत नसेल तर मग घाला, पण तशी गरज नाही। हा राजमा असाच शिजतो, फक्त थोडे पेशन्स पाहिजे। तर मंडळी, राजमा आपल्याला अर्धा तास तरी शिजवून घ्यायचा आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, मी लगेच येते आहे। रामतारा लेकर आया है आपके अपने शहर में नमकीन का अनोखा स्वाद। विभिन्न रंग, विभिन्न स्वाद, बस एक विश्वसनीय नाम, आपका हमारा सबका प्यारा रामतारा नमकीन एवं मिठाइयाँ। कुकर आपला झाला आहे। येस, शेवटची वाफ आपण काढली आहे। याला आपण बाजूला करू आणि आता काय करायचं आहे, राजमा आपला 100% शिजला आहे, कारण आपण तो जवळपास 35 मिनटं शिजवलेला आहे। मी कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये आपण घालणार आहोत तेल। 24 कॅरेट ऑइल, 24 तास आरोग्याची हमी। आपण साधारणपणे 3 टेबलस्पून तेल घातलेलं आहे आणि यातच मी घालणार आहे साजूक तूप, साधारण 2 टेबलस्पून, आणि गरम होण्याची आपल्याला वाट बघावी लागणार आहे। तेल आणि तूप आपलं गरम झालेलं आहे, त्यात आपण घालणार आहोत कांदा, बारीक चिरलेला कांदा। हे साधारण 2 मध्यम आकाराचे कांदे आहेत, ज्याला मी फाईन चॉप केलेलं आहे। थोडी मिरची आणि अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट 1 चमचा। सिंपल फोडणी आहे, फक्त आपण तेल आणि तूप याचा वापर केलेला आहे। नुसतं तुपात केलं तरी चालेल किंवा नुसतं तेलात केलं तरी चालेल, पण ट्रॅडिशनली हे तुपातच करतं आपण, तेल आणि तूप दोन्ही वापरलेलं। कांदा आणि लसूण आणि मिरची आपल्याला छान परतून घ्यायची आहे। याला व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा थोडासा ब्राऊन झाला पाहिजे। मस्तपैकी खमंग कांदा भाजून झालेला आहे आणि यात आपण घालतो आहे टोमॅटो प्युरे।
साधारण 2 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतले आहे आणि त्याची प्युरी करून घेतलेली आहे. थोडंसं परतून घ्यावं लागेल आपल्याला, कारण टोमॅटोमधलं मॉइश्चर जे आहे ते थोडंसं गेलं पाहिजे. आपला टोमॅटो मस्तपैकी झालेला आहे. आता याच्यामध्ये नॉर्मल स्पाइसेस घालायचे आहे. थोडी हळद, तिखट, आपल्याला जसं तिखट हवं आहे तसं, 1 चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा जिरं पावडर, थोडासा अर्धा चमचा गरम मसाला. दॅट्स ऑल. मसाला आपला छान परतून घ्यायचा आहे आणि आपले राजमा पण गार झालेला आहे. आता हा राजमा आपण याच्यामध्ये ओतायचा आहे. वाव. थोडंसं आपण दुधावरची साय याच्यामध्ये घालतो आहे. क्रीम घाला किंवा दुधावरची साय घातली तरी चालेल. नॉर्मल दुधावरची साय मी याच्यामध्ये घातलेली आहे. मीठ घालायचं चवीनुसार. मीठ आणि व्यवस्थित झाकण लावून याला 5 मिनटं या ग्रेव्हीमध्ये राजमा आपल्याला शिजू द्यायचा आहे. 5 मिनटानंतर कोथिंबीर घालायची आणि सर्व करायचा. चला तर मग याला मी 5 मिनटं शिजवून घेते आणि तुमच्या पुढे मस्तपैकी प्रेझेंट करून घेऊन येते. राजमा करी विथ राईस तयार आहे. काश्मीरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला असाच पद्धतीने राईस म्हणजे त्याच्यावरती भरपूर पोअर केलेलं असतं राजमा आणि त्याच्यावरती मस्त वाटीनी तूप ओततात. तसंच मी आता ओतलेलं आहे आणि राजमा राईस खायचा म्हणजे भरपूर तूप घालून खायचा, हे मला माहिती आहे. मंडळी, ही रेसिपी तुम्हाला 100% आवडली असेल याची मला 100% खात्री आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, बघत राहा शंकरनाथ प्रस्तुत खाद्ययात्रा, पॉवर्ड बाय वाघमारे मसाले, 24 कॅरेट ऑइल आणि रामतारा नमकीन आणि स्वीट्स. चला तर मग लगेच आले. वाघमारे वऱ्हाडी मसाला आता तुमच्या शहरात प्रत्येक किराणा दुकानात. वाघमारे वऱ्हाडी मसाला दे रोजच्या जेवणाला स्वाद जरा हटके. भाई, खाने में जितना जरूरी होता है स्वाद, उतना ही जरूरी उसमें बसा स्वास्थ्य, और ये दोनों आपको भरपूर मिलेंगे सिर्फ 24 कैरेट कुकिंग ऑयल में, जो खाना बनाते हुए लगे बहुत कम और दे पूरा स्वाद. वहीं स्वीडन टेक्नोलॉजी से बना ये ऑयल गर्म होते वक्त जरा सा भी धुआं ना होने दे. 4 स्पेशल वैरायटीज में अवेलेबल, यानी ग्राउंडनट ऑयल, सोयाबीन ऑयल, सनफ्लावर ऑयल और राइस ब्रांड ऑयल. तो आज ही आजमाएं. अपने जायके और स्वास्थ्य दोनों को दे 24 कैरेट कुकिंग ऑयल का जानदार तड़का. रामतारा लेकर आया है आपके अपने शहर में नमकीन का अनोखा स्वाद. विभिन्न रंग, विभिन्न स्वाद, बस एक विश्वसनीय नाम. आपका, हमारा सबका प्यारा रामतारा नमकीन एवं मिठाइयाँ.